विठ्ठल म्हण, जय जय रामकृष्ण हरी म्हण, सगळं तुला सहज. म्हणून कलियुगामध्ये परमार्थ अत्यंत सोपा झाला आहे, पण तेही तुम्हाला करवेना. आता त्याला आम्ही काय करावं. घुमला गजरा भाळी ज्ञानराज माझी माऊली. भीष्माचार्यांनी प्रश्न विचारला की मी लग्न केलं नाही, काही नाही, सगळं राजभोग त्यागून दिला, सगळं सोडलं मी, कशाची अपेक्षा केली नाही, आणि माझ्या वाटणीला हे असं मरण का आलं. मला सांगा, अंगभर बाण असताना त्याला वेदना होत नव्हत्या का? पण ते भीष्माचार्य होते म्हणूनच सहन करू शकत होते. पण त्यांनी प्रश्न विचारला देवाला की हे का? मी काही पाप केलेलं नाही. नाही म्हणले, तुम्ही पाप केलं नाही, पण पाप डोळ्यांनी बघितलं. ज्याच्या हातात काही नसतं त्यांनी पाप बघितलं तर काही हरकत नाही, त्याच्या हातातच काही नाही तो काय. पण ज्याच्या हातात सर्व होतं तो जो डोळे झाकून बसलाय, तर तुमच्या हातून तुमच्या सुनेचं एका अंगावर उघडी करताना तुम्ही स्वस्थ बसलात. तुम्ही दुर्योधना एक शब्द म्हटलं असतं ते तिथलं थांबलं असतं, पण तू बघितलं हे पातक तुमच्या हातून घडलं. म्हणून हे 18 दिवस तुम्हाला ही दशा आहे. कळलं का? नीट लक्षात ठेवा. मग आता याच्यावर उपाय काय? काही नाही म्हणाले. उपाय काय नाही, तू मोठा आहेस, तुझं कर्तृत्व बघूनच तुला भेटायला आलोय. शेवटी माझं मुख बघून जर मरण आलं तर कुठे जाणार आहेस तू? हां, तुझ्या हातून चूक घडली, तुम्हाला विचारलंच म्हणून सांगितलं, नाही तर मी सांगितलं नसतं. मी तुला भेटायला आलोय, आणि एकटा नाही, सगळ्या पांडवांना घेऊन आलोय. कसेही असले तरी भीष्मासारखा माणूस झाला नाही आणि पुढे होणार नाही. तुला भेटायला आलो मी. मग तू विचारलंस मला असं का झालं, म्हणून तुला सांगितलं की तू केलं नाहीस, पण बघत बसलास. तू जर असं नुसतं बोट केलं असतं तर हिंमत नव्हती. हां, एका बाणामधून तुझे हजारो बाण निघत होते. ही तुझ्या बाणाची ताकद होती. नुसतं धनुष्य वाजलं असतं तर सगळे कौरव पळून गेले असते. बरोबर आहे ना? शेवटी तू काय उत्तर दिलंस? मी ज्यांच्याकडे खाल्लो बसलो. खाल्ल्या अन्नाला जागला होय? नको त्या अन्नाला जागू नाही कधी, तुम्ही लक्षात ठेवा. हां, एखाद्याच्या घरी जेवण बघताय आणि त्याने खून केला तर गप्प बसावं का? तुमच्या समोर केला तर गप्प बसावं का? नाही नाही, अवघड आहे. तसं नीट लक्षात ठेवा. वैकुंठ दुसरं नाही, भूवैकुंठ पंढरी आहे. हां, पाप पाप म्हणजे म्हणून सांगितलं मी. पाप थोडं जरी कसं घडलं बघा, पण एवढं जरी घडलं तरी शेवटी भगवान आले दर्शनाला. काय? कारण चिंतन दुसरं काहीच चाललं नव्हतं. कृष्ण 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 कृष्ण. भीष्मा, काळजी करू नको, तुझं पाप केव्हा धुवून गेलंय. कारण एक लक्षात ठेवा, भीष्माचार्यांनी शेवटी सांगितलं, मला युद्धातला आनंद काय माहिती आहे का? मी पांडवांच्या बाजूला नाही, याच्यातला आनंद आहे. ते म्हणले का? पांडवांच्या बाजूला असतात तर तू दिसला नसतास, समोर असल्या कारणाने माझ्या समोर सतत तू होतास. मला सतत तुझं दर्शन घडत होतं, दर्शन घडत होतं. पण हे म्हणलास ते बरोबर आहे की ही चूक घडली म्हणून किती पाप असू दे, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, सकळी पापे गेली दिगंतरी, आणि वैकुंठ पंढरी देखलिया, सकळी संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया. आणि तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. अरे एक विठ्ठलाला बघितलं कलियुगामध्ये म्हणजे सर्वाचं सार झालं, दुसरं काही बघायची गरज नाही. सार 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 विठोबा नाम तुझे सार. दुसरा अर्थ सांगू का? विठ्ठल भेटल्यानंतर बाकी सगळ्याला बाजूला सार. सार 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 विठोबा. आता सगळ्याला बाजूला सार. आणि एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले सगळं काम निवारला भव भ्रम. जेव्हा त्या गोपींना अभिमान झाला की नाही, तेव्हा हा लपला. थोडक्यात छोटी छोटी चुटके आहेत, लपला. आणि यांची परीक्षा पाहण्याकरता भगवंतानी काय केलं, एका झाडीच्या आड
असे चतुर्भुज होऊन आले, शंख चक्र कदा हातामध्ये घेऊन उभे राहिले. गोपिका गेल्या, त्याला वाटलं हे इथे थांबतील आता. दर्शन घेतले ना पुढे निघाले. ते म्हणले मी ते उभा आहे. नाही म्हणले आम्हाला पाहिजे त्या रूपात नाही. आम्हाला तो बन्सी बाके बिहारी पाहिजे. आम्हाला ते तुझं चतुर्भुजन गदान बिदान ते चक्र यांच्याकडे आमचं लक्षच नाही. ते तुम्हाला दाखवायचं असेल तर दाखव. काय बघितलं? एकनिष्ठ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवून या. आणि शेवटी तुका म्हणे माझे हेच ध्यान बस. दुसरं कुठचंही ध्यान मनामध्ये नाही. कटावर कर ठेवलेला पांडुरंग. मग असं त्याचं चिंतन झाल्यानंतर महाराज म्हणतात दुसरं काही करायची गरज आहे? विठ्ठला 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 माय बाप्पा पांडुरंगा विठ्ठला माय बाप्पा पांडुरंगा विठ्ठला 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 विठ्ठला. अहो काय गोड. हे बघा, काय नव्हे केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सारण भवसिंधू तरी पार. योग याग तपे केली तयाने अमुपे, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. काही करू नकोस. विठ्ठल म्हण, जय जय रामकृष्ण हरी म्हण, सगळं तुला सहज. म्हणून कलियुगामध्ये परमार्थ अत्यंत सोपा झाला आहे. पण तेही तुम्हाला करवेना. आता त्याला आम्ही काय करावं? काय करणार? काय सांगणार? काय सांगणार? हां, काही नाही, बसल्या बसल्या म्हणा जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. हां, आता मला 1-1 वाजेपर्यंत झोप लागत नाही. वयोमानाप्रमाणे घडतं. आपलं हरिपाठ म्हणायचा, नाही तर जय जय रामकृष्ण हरी, नाही तर डोकं इकडे तिकडे गेलं ते इकडे तिकडे जातं. पण पुन्हा उडून आणायचं जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय राम. एवढं नीट लक्षात ठेवा. हे मन तुम्हाला कुठेही घेऊन जाईल. पण कुठे गेलं तरी पुन्हा ताळ्यावर आणा म्हणजे झालं. माझं म्हणणं कळलं का? हां, कुठे आता डोकं निवांत असतं. मग विठ्ठल 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 म्हणता म्हणता हरिमुखे म्हणता म्हणता इकडे तिकडे कुठेतरी जातात. पुन्हा 1 मिनिटाने आठवतं. मग पुन्हा हरिमुखे म्हणा, नाही तर विठ्ठला 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 विठ्ठला. हरिपाठात तरी पाठ चुकतो, त्यापेक्षा विठ्ठला 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 विठ्ठला. पुन्हा जातं, पुन्हा विठ्ठला 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 विठ्ठला. एक लक्षात ठेवा, मधलं काय गाता हे गाणाऱ्याला बघत नाहीत. तसं आयुष्यात लक्षात ठेवा. हरिपाठ ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्याचे सम विठ्ठल आहे. एवढं जर कळलं, सुखामध्ये हाक कोणाला मारा? विठ्ठलाला. आई 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 मी 1 नंबरनी पास झालो. आहे 2 विषयात गेलो. बाबांना सांगू नको. आहे नापास झाला तरी आई आणि पास झाला तरी आई. तसं सुख आलं तरी विठ्ठल आणि दुःख आलं तरी. कारण का? विठ्ठल तुमची भावभक्ती बघतो, तुमची तपश्चर्या बघत नाही. काय नव्हे, कसा अभंग प्रश्नचिन्हापासून सुरू झाला. काय नव्हे केले, काय शिल्लक राहिलं? एक नाम घेतल्यानंतर, हरिमुखे म्हटल्यानंतर काय शिल्लक राहिलं? वाईट वाटून घ्यायचं नाही. लागण्याची शक्यता. म्हणजे आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये, म्हणजे त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये, आता काही हिंदुस्थानाच्या भागामध्ये नाही आहे, पण आपल्याकडे कुंकू हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे ना? मग ते लावल्यानंतर आणि एक गळ्यामध्ये काळे 5 मणी असले की सौभाग्यवती आहे. तिला हळदी कुंकू लावतात. असं नाही की 100 तोळ्याची दागिने आहे ती सौभाग्यवती आहे. एक कुंकुण मंगळसूत्र आलं, काय नव्हे केले सौभाग्यवती होण्याकरता. काय नव्हे केले. एक कुंकू लावलं. आता काही बायका सध्या लावत नाहीत. नाही लावलं तरी आम्हाला माहिती आहे जिवंत आहे. काही सांगतो काय? अरे आहे ते सांगतो ना, तुला किती दाखवू? लागेल तेवढं दाखवेन. आलं का लक्षात? तुझी बायको कदाचित कर नसेल. लावते ना, मग चांगला नवरा आहेस. मग चांगला काय अवघड आहे.
अहो हे बघा, नाही आता मला गंमत म्हणून सांगतो तुम्हाला, उत्तर हिंदुस्थानमध्ये नाही लावतो. आता गुजराती लोकांच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं, फक्त सोन्याची चेन असते, हे त्यांचं मंगळसूत्र आहे. आता प्रत्येक पद्धतीचे, आता लंडन अमेरिकेमध्ये कुठे मंगळसूत्र आणि कुठे कुकू, कुकूही नाही ना मंगळसूत्रही नाही, फक्त डाव्या हातामध्ये रिंग फिंगरमध्ये अंगठी. मग या बोटामध्ये अंगठी असली की समजावं शी इज एंगेज ऑर शी इज मॅरिड. आणि ती सुद्धा ठराविक पद्धतीची गोल अंगठी, ती त्याला काही जास्ती बिस्ती सजवलेली नाही आहे. आणि मग वेडिंग रिंग असते ती मोठी, पण एंगेजमेंट रिंग नुसती अशी गोल केलेली आहे. मग ती बघितल्यावर कळतं शी इज एंगेज्ड. काय मग असं ती अंगठी बघून असं म्हणत नाहीत इज युअर हजबंड, इज युअर फियासे. फियासे म्हणजे वागदत्तवधू, म्हणजे हा ठरलेला नवरा. येस येस येस, कळलं का. प्रत्येक म्हणजे पद्धत आहे. ती जर सौभाग्यवती लंडनमधली बाई फिरू लागली युरोपियन, हे काय भानगड आहे म्हणेल, व्हॉट इज दिस नॉनसेन्स. नो, दिस इज द फॉर सौभाग्यवती. ती म्हणेल व्हॉट डू यू मीन बाय सौभाग्यवती. दॅट माय हजबंड इज अलाइव. पण हा लाईव्ह करण्याकरता हे लाल लावायची काय गरज आहे. ते तिला सांगायला जाऊ नका, महाराष्ट्रात या. अहो त्यांच्याकडे हळदी कुंकू समारंभच नाही, हळदी नाही आणि कुंकूही नाही. हां, फक्त मोठा समारंभ असला म्हणजे शॅम्पेन. ते असं बुज दाबलं की तिथपर्यंत उडतं शॅम्पेन. माझं म्हणणं कळलं का. आता शॅम्पेनवाल्याला हळदी कुंकू काय कळणार आहे. त्याच्याकरता महाराष्ट्र जन्माला यायला पाहिजे, त्याच्याकरता महाराष्ट्र जन्माला यायला पाहिजे, म्हणजे त्या कुंकवाचं महत्त्व कळेल. आलं का लक्षात. आम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळच्या बायका सकाळी उठल्यानंतर तोंड धुतल्यानंतर पहिलं कुंकू लावायचे, नाही तर घरात इकडे तिकडे फिरायच्या नाही. ताकद नाही कोणाची फिरायची, ताकद नाही. जरा आरशात बघून ये, आरशात बघून ये. का तर ते आम्ही मानलंय, कळलं का. इथून पुढच्या पिढीने नाही मानलं तर तसंही होईल, काही प्रश्न नाही आहे. हे बघा काय प्रथा म्हणजे काय. 10चे 15, 15चे 20, 20चे 100, 200, 400 करू लागली, प्रथा सुरू झाली. नाही आता काय तसं काही कुणाला त्या कुंकवार काय, कुंकवार का माझा नवरा जिवंत आहे. नाही, पण पूर्वीच्या काळी ना असं होतं, कुंकू असलं म्हणजे जिवंत आहे असं दिसत होता. एवढं वाईट वाटून घ्यायचं कारण काय. माझं म्हणणं कळलं का. काळमानानुसार बदल झाला, तसं देवाने आपलं काळमानानुसार घर बदललं आणि उपासनाही बदलली. उपासना काय काय उपासना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि म्हणून महाराज म्हणतात भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. आपल्यात ताकद नसेल, अभंग संपवतो, गोलार्थ तरी सांगेन आज. बळे विण शक्ती, ताकद नसेल दोघीत फुशारकी मारायला जाऊ नका. ये म्हटल्यानंतर आपटी नाही पाहिजे. ये म्हटल्यावर हे मागे सरताय, हमको तुमको क्या समजताय असं म्हणून घरात पळतंय. आणि जो खरंच रगेल असतो ना तो जागचा हालत नाही. फोने आले एक कान फटतो की 3 कोल्हांटे खातो. बळे विण शक्ती कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित. अरे कसं प्रसन्न होता. कैसे नि दैवत उगार आहे निवांत क्षणसी वाया. हरिपाठ म्हण, उगार आहे, उगार आहे, काही करू नकोस, काही करू नकोस. खटपट केलीस तर बिघडेल. उगार आहे निवांत. मग उगा निवांत राहून काय कर, मनातल्या मनात ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी आणि धरोण श्री हरी जपे सदा. अंतःकरणातल्या अंतःकरणामध्ये प्रभूचं जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी असं म्हणत जा. म्हणजे कळेल प्रत्येक कर्म त्याच्या सत्तेतून प्रगट होतं आहे. ज्ञानदेवा म्हणून इथे कसं म्हणाले, कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित. अरे उगान आहे निवांत. हां, इतरमध्ये ते दैवत प्रसन्न करण्याकरता कापाकापी करावी लागते, अमकं करावे लागते. इथे तसं नाही. हां, काय आहे का बकरं का कोंबडं का काय अमकं काही नाही. काही करू नकोस, काही करू नकोस. एक लक्षात ठेव, वारकरी संप्रदायाने कोणाचाच बळी दिला नाही. तुझ्या जीवपणाचा बळी दे. तुझ्या जीवपणाचा, तुझ्या मीपणाचा बळी दे. तो बळी दिला की तो आहेच आहे. मग कसा होशील, कसा बळी होशील. तुका म्हणे बळी
पण जिंको जाणे कळी काळा. काय ताकद येईल? सर्वस्व त्याला तनु मनू जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास सकळ. तनु मनू जीवे त्याला अर्पण करावं. एवढं झाल्यानंतर वास. आणि का म्हणून प्रश्न विचारू नये. ठीक आहे, घडलं तुझी कृपा, घडलं तुझी इच्छा, बरं का, हे लक्षात ठेवा. हा मोठा मंत्र. मी एवढं भजन केलं, ते म्हणले तू भजन केलंस ते मला माहिती आहे, पण काय नाही केलंस, नको ते केलंस ते मला माहिती आहे. हे ऐकून देवाचे घेण्यापेक्षा आपलं निवांत बसा ना. ठाईचं बै सोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. या विणाणिक नाही पै साधन, आणि वाहत असे आण विठोबाची. पांडुरंगाची शपथ घेऊन तुला सांगतो की याच्या व्यतिरिक्त कलियुगामध्ये दुसरं श्रेष्ठ साधन. जाऊया. सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी नबजसी कवण्या गुणे. ज्यांच्याकरता सायास करतोयस ते खरंच तुझ्या मागे आहेत का? तुझ्या मागे नाहीत, पण तुझ्या मागे काय बोलतात ते बघ. माझं बोलणं कळलं का? हां, माणसं तुमच्या तोंडावर काय बोलतात ना, याच्यापेक्षा मागे काय बोलतात त्याला महत्त्वाचं आहे. तोंडावर काय गोडच बोलणार ना. काय कसं काय? छानच आहे ना. काय आता काय तुम्ही काय कमी पडून दिलं आहे? घरात गेल्यावर म्हणले काय घेतलं आहे? म्हटलं असं डबल का? नाही म्हणले घरात राहायचं आहे ना, संसार करायचा आहे अजून. असंच बोलावं लागतं. पण खरंच आहे. काय घेतलं त्याने? आईचे दागिने केलेले तेवढेच अंगावर आहे. त्यांनी कुठे भर घातली आहे? हे गुंजभर तरी भर घातली आहे का? पण तसं बोलून जमत नसतं. मला राहायचं इथे, मला राहायचं इथे. मग पुन्हा उलट म्हणावं लागतं, तुमच्यासारखा पती मिळाला ना म्हणून माझं आयुष्य सुखाचं गेलं. आजपासून म्हणायला सुरुवात करा. हरिपाठाचा शेवट. तुमच्यासारखा मिळाला म्हणून मी. बरोबर आहे ना. आता महिलाकरता सांगतो, चांगला पती मिळाला म्हणून 1 महिनाभर येऊन दिला ना, मान्य करा ना. आहे ना, बरोबर सांगितलं की नाही तुम्हाला? विठ्ठल बोला. हां, बोला. काय म्हणणार आम्ही? बोला बोला. म्हणून कीर्तन ही सामुदायिक उपासना आहे, जी आमच्याकडूनही भक्ती करून घेते आणि येणाऱ्या श्रोत्याच्या मुखातून. हे बघा, मी नामस्मरण म्हणणं हा एक भाग निराळा आहे, पण माझ्या पाठोपाठ तुम्ही नामस्मरण म्हणणं म्हणजे दोघंही नामस्मरण आपोआप तुमच्याकडून घडतं, जे घरी घडत नाही. घरी नामस्मरण करायला गेल्यानंतर कोण नाही कोणतरी येतच, तडपडतंच. ते तडपडल्याशिवाय राहतच नाही. ते एक सध्या झालंय, मोबाईल. मी 90% बंद ठेवतो, पण चुकून जर कधी राहिला तर आलं, वाजलंच ते. मग ती उपासना सुद्धा बाजूला ठेवून आणि मग पुन्हा सुरू करायचं. मग मला काय वाटतं, देवाची इच्छा होती आज डबल करावं, मग डबल सुरू. काय करावं? इथे कसं आहे, इकडे तिकडे बघता येतं. महाराज बघतायत बरं का. मी इकडे बघत नाही, तुम्हालाही बघून देत नाही. बरोबर आहे ना. एक चित्त करण्याची गरज नाही. कीर्तनामध्ये बसल्यानंतर एक चित्त, उघड समाधी, हरिकथा सोहळा, आणि नर नारी बाळा लहान थोरा. नर असू दे, नारी असू दे, लहान असू दे, थोर असू दे, त्याला समाधी काय ती कळत नाही. पण कीर्तनाबदला बसल्यानंतर समाधी लागल्याशिवाय राहत नाही. एक प्रमाण फार गोड आहे. समाधीचे सुख सांडा ओवाळोनी, सांडा ओवाळोनी. ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस, ब्रह्मरस. समाधीचे सुख सांडा ओवाळोनी, सांडा ओवाळोनी. काय आहे? ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस.
असा हा कीर्तनाला ब्रह्मरस आहे. म्हणून देवाला प्रवचनपेक्षा सुद्धा कीर्तन आवडतं, नामस्मरण आवडतं. कारण हे बघा, आता इथे मला बंधन आहे. आता तुमच्याकडून विठ्ठल विठ्ठल भजन करून घेतलं, हा भाग निराळा. काय माझ्या मनाला आल्यावर मी करून घेतो, मी काय त्याची बंधनं. पण प्रवचनामध्ये असं चालत नसतं. प्रवचन आहे की प्रवचन, याच्या पुढे याच्या पुढे याच्या पुढे याच्या पुढे याच्या पुढे नामस्मरण वगैरे काही नाही. काय काय ते पहिल्यांदा सुद्धा पुंडलिकवरती म्हणत नाहीत, एकदम डायरेक्ट पुस्तक उघडतात तर श्लोक वाचतात आणि सांगायला सुरुवात करतात. असेही आहेत काही.